पप्पा, हा बेटा. जाती आणि धर्म जनगणनेचा टप्पा केव्हापासून सुरू होणार आहे? ओके, काय झालं बेटा, जातीनिहाय जनगणनेवरून आणि धर्म, त्याच्यानंतर जातीचे प्रवर्ग म्हणजे SC ST OBC, कुठल्या नागरिकाची कुठली जात आहे, कुठला धर्म आहे, कुठला प्रवर्ग आहे, ह्याच्या संदर्भामध्ये सुद्धा तुला वेगवेगळी चर्चा समाजामध्ये किंवा समाज माध्यमांवर तुला दिसेल. पण एक गोष्ट लक्षात घे की जातनिहाय जनगणनेला प्रत्येक जनगणनेमध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे की 2011 मध्ये म्हणजे 1931 ची जी जनगणना झाली, त्यानंतर 2011 मध्ये प्रथमच जातीनिहाय जनगणना झाली होती 2011 मध्ये. परंतु ही जनगणना फक्त SC आणि ST म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गापुरतीच ती मर्यादित होती. आणि आता ही 16वी जनगणना होते आहे बेटा. एक गोष्ट लक्षात घे, तुझ्या माहितीसाठी सांगतो की जातनिहाय जनगणनेला केंद्र सरकारचा मोठा विरोध होता, परंतु विरोधी पक्षांनी अतिशय जाणीवपूर्वक जातनिहाय जनगणना झाली पाहिजे असा आग्रह धरला. आणि 30 एप्रिल 2025 ला केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली की या जनगणनेमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये, म्हणजे पहिला जो टप्पा आहे त्याच फक्त SC ST 1, 2 आणि 3 इतर असे प्रवर्ग आहेत, परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये जो फेब्रुवारी मार्च मध्ये किंवा सप्टेंबर मध्ये सुरू होईल त्या जनगणनेमध्ये मात्र तुला जाती, धर्म आणि प्रवर्ग निहाय सुद्धा माहिती विचारली जाईल. आता विषय असा आहे बेटा की ह्या जातनिहाय जनगणनेमध्ये प्रत्येकाने आपली जात नोंदवणे का आवश्यक आहे? आता खास करून बौद्ध समाजामध्ये, महार समाजामध्ये एक संभ्रम मोठ्या प्रमाणामध्ये पसरवला जातो आहे की जात आणि धर्म एकच लिहा, परंतु असं न करता एक गोष्ट लक्षात घे की भारतामध्ये जाती हे वास्तव आहे. आणि जर जातीच्या कॉलम मध्ये तुम्ही महार असा जर उल्लेख केला नाही आणि धर्माच्या कॉलम मध्ये बौद्ध असा उल्लेख केला, तर जातीमध्ये ज्या काही सवलती आहेत त्या सवलती म्हणजे भविष्यातील त्याची नोंद होणार नाही. म्हणजे सरकारी योजना असतील, आरक्षण धोरण असेल, विकास निधी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या प्रवर्गाची संख्या किती आहे यावरून या सगळ्या गोष्टी ठरतात. जसं ओबीसींची जनगणना जर झाली नाही तर त्यांची जनसंख्या किती आहे, लोकसंख्या किती आहे हे लक्षात येणार नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आरक्षण प्रवर्गातील ज्या जाती आहेत त्यांनी आपल्या जातीची नोंद करणे आवश्यक आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?